नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपल्या महिला सक्षमीकरण योजनेच्या मागच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जर तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर वरती आय बटनवर किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तो नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी पात्र कोण आणि अर्ज करण्यासाठी नेमक्या अटी काय आहेत याच प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या भाषेत उत्तरे देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गटासाठी पात्रता. सदर बचत गट उमेद अभियानाअंतर्गत नोंदणीकृत असावा. बचत गटाची नोंदणी 3 वर्षापूर्वी झालेली असावी. बचत गट व बँक खाते किमान 1 वर्ष सक्रिय असणे गरजेचे आहे. पशुपालन किंवा शेतीचे पूर्वानुभव असणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा बचत गट, ग्रामसंघ किंवा बेरोजगारी सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड प्रक्रिया. ज्या शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने द्यावयाच्या त्याची स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार. नंतर अर्ज मागवण्यात येणार आहे. सदरचे अर्ज तालुकास्तरीय समितीपुढे सादर करून अंतिम निर्णय घेण्यात येणार. सर्व अर्जाची छाननी करून निकषानुसार पात्र अर्जदारांची यादी तयार करण्यात येणार आहे. ज्या गावातील जमिनी भाडे तत्वावर द्यावयाची आहे त्या गावातील पात्र अर्जदाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. निवड केलेल्या महिला बेरोजगार सहकारी संस्था, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचा बचत गट, उमेद अंतर्गत येणारा महिला बचत गट तसेच ग्रामसंघ यांच्यासोबत कार्यकारी यंत्रणा, संबंधित तहसीलदार यांची त्रिपक्षीय समिती नोंदणीकृत भाडे करारनामा करणार आहे. गावनिहाय पात्र अर्जदारांशी भाडे करारनामा झाल्यानंतर जमिनीचा ताबा देऊन महसुली अभिलेखात नोंद घेऊन जिल्हास्तरीय समितीला अहवाल सादर करणार आहे. भाडेपट्ट्यातील अटी, शर्ती, नूतनीकरण याबाबत संबंधित महसूल अधिकारी व कृषी पर्यवेक्षक यांच्यामार्फत दर 3 महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. या योजनेबद्दल तुमचे मत किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.